नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत एका इंजिनियर ते युवा उद्योजक बनलेल्या व्यक्तीचा प्रेरणादायी प्रवास. शुद्ध आणि केमिकल फ्री तेलाची वाढती डिमांड ओळखून त्यांनी सुरू केला लाकडी तेल घाना बिझनेस. कमी सेटअपमध्ये सुरू झालेला हा बिझनेस आज स्वतःची नवीन ओळख निर्माण करतोय. चला तर मग पाहूया या बिझनेस मागची मेहनत आणि यशाची स्टोरी. ह्याच्यामध्ये पूर्ण लाकडी सेट आहे, म्हणजे ह्याची लाट लाकडाची आहे, लोकळ पण लाकडाचं आहे, तर त्याच्यामुळे हे तेल अतिशय योग्य आहे खाण्यासाठी. एक लॉट मध्ये किती तेल निघतं किंवा कसं काही ॲव्हरेज असतं याचं? बॅचेसमध्ये असतात. ही प्रत्येक एका आता ही जी आपण काढतोय तर त्यामध्ये 12 किलो आपण शेंगदाणे टाकलेले आहे. तर 12 किलोमध्ये साधारण आपल्याला 45%ची म्हणजे आपल्याला 45% तेल आपल्याला मिळावं. बाजारामध्ये खूप सारे तेल मिळतात, पण लाकडी घाण्याचं तेलच का महाग असतं? म्हणजे काय याच्यामध्ये काय आहे? हा सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे. ॲक्च्युली हे तेल महाग नसतं, कारण आपण साधारण एक विचार करा की 2.5 किलो शेंगदाण्यामध्ये 1 लिटर जर तेल मिळत असेल तर साधारण आता सध्याचा रेट बघता 120 ते 130 रुपये किलो शेंगदाणे आहे. तर 2.5 किलो शेंगदाणे आपल्याला घेण्यासाठी मिनिमम 300 रुपयाची वरी कॉस्ट करते. तर तुम्हाला 1 लिटर तेल बाजारामध्ये 180 रुपयाला कसं मिळू शकतं हे तुम्ही म्हणजे एक साधं लॉजिक लावून एक विचार करा. आणि आता तेल चालू झालेलं आहे निघायला, तर अशी प्रक्रिया असते. आपण त्याच्यामध्ये एवढं पाणी मिक्स केलेलं आहे आणि विदाऊट पाण्याचं आपण तेल काढू शकत नाही, कारण मॉइश्चर क्रिएट करावं लागतं आपल्याला. रिफाईन तेल बनवताना साधारणपणे हेक्झेन नावाचं केमिकल सॉलंट वापरतात, ज्यामुळे तेल भरपूर प्रमाणात मिळतं, म्हणूनच ते स्वस्त असतं. त्याला अरोमा नसतो, टेक्स्चर नसतं. पण या उलट लाकडी घाणा तेल खूप कमी तापमानात पारंपरिक पद्धतीने काढलं जातं, म्हणूनच त्याची चव सुगंध आहे अशी राहते. विदाऊट केमिकल तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर हे तेल काढून घेऊ जाऊ शकता. हे तुम्हाला इथे तेल निघालेलं दिसतंय, पण ह्यात भरपूर प्रकारची पेंट किंवा शेंगदाणे आढळलेले दिसतात. तर मग यामध्ये काही फिल्ट्रेशन प्रोसेस आहे की तुम्ही काही ह्याच्यावर प्रोसेस करून देता? आपण जसं पहिल्यांदा सांगितलं होतं की फिल्टरेशन प्रोसेस अशी काही नाही आहे. आता 48 तास आपण स्टोअर करतो आणि त्याच्यानंतर सेडिमेंट एकदा सेटल लावून झाले की मग नंतर आपण ते जे नितळ तेल आहे ते आपण बाजारात विकतो. त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं फिल्टरेशन ही प्रक्रिया नाही आहे. हे राहिलेलं पेंटचं तुम्ही काय करता? म्हणजे ह्याला काय प्रोसेस आहे पुढे याची? हे बघा, ह्याच्यामध्ये वेस्ट असं काही नाही आहे. आता हे जे पेंट काही निघणार आहे ते आपण गोट्यावाल्यांना देतो. तिथं खूप सारे म्हशीचे गाईचे गोटे आहेत, तर ते लोक येऊन घेऊन जातात. ते या बिझनेसमध्ये काही वेस्ट नाही. म्हणजे खूप सारे व्यापारी पण आहेत, होलसेल व्यापारी पण आहेत, तेही घेऊन जातात. आता हे निघालेलं तेल सेटल झालं की 48 तासानंतर पॅक केलं जातं. तुम्ही तुमच्या परिवारासाठी योग्य अशी निवड करा. आर्यन लाकडी घाणा तेल नक्की ऑर्डर करा